करणार आज काय दिसतंय 410 नाही तो 1160 झाला म्हणजे 410 वरनं 1000 गेला. मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार देणार आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी 2 कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार. 10 वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या. आज हिंदुस्थानामध्ये जेवढी तरुण मुलं आहेत त्याच्यातल्या 86% मुलं ही बेकार आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. याचा अर्थ हा आहे की शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि कृती उलटी करायची ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल. सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली. झारखंड म्हणून राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. मोदींच्या टीका केली. आज आदिवासी मुख्यमंत्र्याला झारखंडच्या तुरुंगात टाकले. गेले 6 महिने मुख्यमंत्री जेलमध्ये. देशाची राजधानी दिल्ली, तिथले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय उत्तम प्रशासन, शाळा चांगल्या, हॉस्पिटल चांगले, लोकांना सुविधा जास्तीत जास्त, भ्रष्टाचारावर नियंत्रण. केवळ मोदींच्या टीका केली. आज अरविंद केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं. त्याचे 4 मंत्री तेही तुरुंगात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांनी विरोध केला. त्यांचे 3 मंत्री आणि आमदार आज तुरुंगामध्ये आहेत. सत्ता असते ती लोकांच्या भल्यासाठी असते, लोकशाही जगवण्याच्यासाठी असते आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम आज या ठिकाणी होत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा 100% पराभव करणं हेच काम उद्या करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द सांगतो. एक गोष्ट जाहीर करायची आहे. एक लहानशी गोष्ट अत्यंत महत्त्वाची जाहीर करायची आहे. या ठिकाणी अजित दरेकर साहेब हे आभार मानतील. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना नावाची संघटना आहे. अखिल भारतीय विविध सर्व योग संघ, त्याचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे. आज धोंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आघाडीला पूर्ण ताकदीनं मदत आणि पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले नेते, देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, तिन्ही पक्षाचे उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे, अमोलभाऊ कोल्हे, रवीजी गंगेकर, व्यासपीठावर उपस्थित आले सर्व महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनी, आज आपण मोठ्या प्रमाणात इथं जे उपस्थित राहिलात या सगळ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय पवार साहेबांचे आभार मानतो. सगळ्यांनी आवाज द्यायचा. इंडिया आघाडीचा, महाविकास आघाडीचा, रामकृष्ण हरी. तर आपण हे दृश्य बघतोय पुण्यामधून सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा
प्रचाराची ही सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळेला शरद पवार यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे. इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. देशातील 2 वेगवेगळ्या राज्यांमधले मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत. मोदी सरकारवर ही टीका केलेली आहे.